अरे देतो होत असते. म्यूट वर. सोबत आज आहे नरसिंग, सिद्धांत आणि रामदास आणि अभिषेक सर. अरे बापरे, थोडं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर जरा हुरूप येते माणसाला हे सगळं करण्याचं. पहिली गोष्ट. आणि एंगेजमेंट द्या आम्हाला, प्लीज एंगेजमेंट द्या. चला आता आपण मीम कडे वळूयात, ज्यासाठी आपण आज जमलेलो आहे. अरे देतो होत असते. म्यूट वर. मला वाईट वाटायला लागलं की त्यानं कसलं सरप्राईज झालं बघा की. पहिला आता तर जमिनीवरती होतो, अचानकच कसं काय वरती आलं. मेरी मौत हो गई ऍक्टरचं नाव घेतलं चालणार आहे हा, घे त्यांच्याबद्दलच. पण म्हणत असेल माहिती का, शेवट मी गेलो नाही गेलो चालत, पण हा रिपोर्टर जायला पाहिजे. एक न्यूज चालवतोय ना, फक्त या न्यूज अँकरला की नाही खरं ठरवण्यासाठी गेला. पहिल्यांदा जेव्हा झालं होतं ते, तेव्हा लाईव्ह मध्ये म्हणजे पहिल्यांदा जेव्हा न्यूज व्हायरल झाली होती तेव्हा त्यांनी ते उदित नारायणना पण बोलवलं होतं, तर गाणं गायला लावलं. त्यावेळेस मुद्दा म्हणून रिपोर्टर सुद्धा मेळ ठेवला असेल माहिती का त्यांनी. मनस्वी आणि तुम्ही ते उदित नारायणचं गाणं पण म्हणजे एकदम त्याला शोभेल असं की ऊर्जा चाले कावा, हे कळलं नाही मला, सॉरी. कावळ्याला पिंड हे करायला बोलत. मला हे म्हणजे हे लोक कन्फर्म कसं करतायत की भाई मेला की नाही, म्हणजे मला असं वाटतं की भाई लोक कॉल करून बघतात. नाही मला त्या न्यूज मुळे त्यांची फॅमिली ट्री कळाली. म्हणजे पहिल्या बायकोची 2 पोरी, दुसऱ्या बायकोची 3-4 पोरी, म्हणजे पोरींची अजून 9 कोण आहेत, 9 बायकोची लेकर कोण आहेत, हे प्रॉपर म्हणजे ग्राफिक्सच्या माध्यमातून. ते करता मला वाटते डीएसए शिकवत होते. बायनरी डीएसए काय असतंय, वेगळा क्लास घेईल. लवकर सोड जिथं पण आहेस ना. अशी मोटिवेशन द्यायला लागले इंजिनियर आजकाल. तू जॉब लवकर सोड, आता जाशील कुठं भावाने, रस्ता सोडायला का? त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही? हात जोड म्हणते ना, हात जोड. मित्र पहिल्यांदा थायलंडला गेल्यावर त्याला एकदम सुरुवातीला भारी वाटलं कोणतरी यायला आपल्याकडे, नंतर त्याला कळाल्यावर वाटलं जा बाजूला तिकडे जा. तिथं तर एकदम खुल्लम खुल्ला बॉय ऑर गर्ल. इंटरनेटवर ते खूप फेमस आहे, म्हणजे कसं ओळखायचं. माझ्या डोळ्यासमोर वेगळीच चित्र उभं राहायला लागले, तू कसं ओळखायचं. नाही तसं नाही. सिद्धांत भाऊ तुमचं सर्च हिस्ट्री मला बघायला आवडत. क्लिअर करू ते काय ते म्हणतात की जर इथं कंठ हे असं इथं हाड बाहेर असेल तर लेडी बॉय. मला वाटलं कंठ बाहेर असेल तर मी हाड बाहेर आलं असेल इकडचं मानेचं तर लेडी बॉय, आणि हाड नसेल तर लेडी फक्त. हे बघा प्रेक्षकांना, आम्ही एज्युकेशनल पण गोष्ट आहे ना. समजा उद्या कोणाला वाटलं की मला शैक्षणिक सहल म्हणून थायलंडला जायचं, शैक्षणिक सहल म्हणून थायलंडला जायचे, आल्यानंतर मी निबंध लिहितो माझी शैक्षणिक सहल. नाही पण बाकीची मजा घ्यायला बघ ना. काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. गडकीबाईच्या अंगावर हात टेस्ट आहे. सिद्धांत हे कोण होतो? कंठ बघावं लागेल माझ्यासोबत झालं होतं एकदा सिग्नलवर. अच्छा, भारतातच. अपेक्षा बघत झाल्या अभिषेक सरांच्या की भारतातच. लेकिन एक सेकंड, किसी ऊंची जगह से हम पूरे इलाके को देख सकते हैं और अंदाजा लगा सकते हैं. अशी लेवलअप करत गेली ती एकदम. तबला वाजवलं थोड्या वेळासाठी काकांनी त्यांच्या डोक्यावरती. आता मला कळायला लागलंय मोका खुश झालता ते. मला वाटलं आपण शुद्ध शाकाहारी हे ना ओपन माईक वगैरे प्रमोट करायला. इकडं नाही, इकडं आणि अनलिमिटेड सगळं, इकडं काही विषय नाही. ओके. तू ज्या माणसाला आहे त्याला वाटायला पाहिजे की ते वरून काय बघायला नाही. वरून माणसाचं डोकं तर बघायला नाही. ती वरून म्हणजे तीच रील बघतोय जे आपण बघितल्यात. सेम पिंच करायला गेले त्यांनी. कि आगे कौन सी चुनौतियां आएंगी? आप वो जगह देख रहे हैं, वो सियरा रीका पहाड़ हैं और उनके पास ही है रियो ग्रांडे जो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मांजरे का बोका आहे बघ बरं सिद्धांत.
इथं दिसतंय का बघ, इथं दिसतंय का बघ. मांजर मांजरीचं वेगळं. मांजर हो आई. सगळ्या ऑडियन्सला पकडून चालतोय तो. बेसिकली त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये थांबू शकते. कुठं सगळ्याला कन्सिडर केल्यामुळे. हा, सगळ्यांना कन्सिडर केल्यामुळे. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर. मला वाटलं तसं थांबू शकते वर. सगळीकडलं. पुरुषांना 40च्या पुढे मैत्रीण असावी का? अजिबात नाही, 40 भरपूर झाले. मला काकांचं ऐकून मी एकदम जेलस फील केलं की त्यांना 40 होत्या हे म्हणायलेत, ही खोटं जरी म्हणत असलं तरी कॉन्फिडेंटली म्हणायलेत. आत्मविश्वास आहे. हा. गुड मॉर्निंगची मेसेज केल्यानंतर त्याला पिकअप लाईन म्हणून पकडतील का म्हणून विचारतील का आपण. गुड मॉर्निंग पिकअप लाईन आहे का? खतरनाक. गुड मॉर्निंग मेसेजेस की असं सकाळचा थॉट. शेअर चॅटचे प्रिंट वाले मेसेजेस ते. मेसेज गेला की मग ते काका लोक पण एक्साइटेड होतात असे. अरे आपल्या कम्युनिटी मधलं आलं कोणतरी. ते पब्लिकली कसे दाखवतील एक्साइट झाली. चेहऱ्यावर दिसते त्यांच्या आतमध्ये काहीतरी आहे लपलेलं. काकानी तीच अंडरवेअर घातली. सिद्धार्थ एकदम इनोसंटली काहीतरी बोलून जातोस. खतरनाक. आतमध्ये काहीतरी आहे लपलेलं. मला तुमचं एक फार आवडलं बरं का. तुम्ही चेहरे वाचतात लोकांचे. इथपर्यंत सगळं वाचतात तुम्ही असं. चेहरा आणि गळा. चेहरा आणि गळा. त्याच्यावरच जे तुम्ही वाचतात. कौतुक वाटलं मला. इथून खालीच सिद्धांतला काहीच माहिती नाही काय चालू आहे. फर्स्ट बेसवरच थांबवून जातो. फर्स्ट बेस ही. तुमचा गळा खूप छान आहे. पिकअप लाईन सिद्धांतची. पुन्हा सटवीन जात टोना वाज दुसरीचा झाला. काय विचार मला खरं कुठं करताच येईना त्याचं. एवढं न्यूज आल्या त्याच्या त्या रेडिटवर आणि ह्याच्यावर. मी दुसरीच आहे. आता कळालं मागचे जे होते ना, मागच्या रील मधले ते 40 वाले काका, ते फ्युचर कोणाचे ते. ज्या प्रकारे काकाला म्हणजे ते व्यसन लागले त्यांनी बघायला पाहिजे. व्यसन हळूहळू हॉबी झाली त्यांची. मला वाटते हिच्या फियॉन्से जे काय होतं त्याचा ऍव्हरेज जास्त आहे. त्याच्या गळ्यामध्ये काय काय बघू कंठ नाहीये. सिद्धांत भाऊ कंठ आहे का त्याच्या गळ्यामध्ये मल्टिपल कंठ आहे. डावीकडून दुसरं कोण आहे हे मला आता भीती वाटायला लागली त्याला बघून. कोरिओग्राफर आहे बघा ते. तसं बघू नका. सगळे प्लेयर आहेत. प्लेयर सगळे. नाही, प्लेयर तर तिचा होणारा नवरा आहे. गाणं बरोबर एकदम हे केलंय त्यांनी. म्हणजे सुटेबल गाणं लावलंय एकदम. पोरींना ही सटवी शब्द आहे तर पोरांना काय. गुरुनाथ सुभेदार. ती शिवी माणूस आहे. ज्यांनी बघितले. हा भया अजय देवगणनी फुलावर काटेमध्ये 2 बाईक वरती पाय ठेवून प्रवास केलता. प्रवासच होता त्याच्यासाठी नसला तरी कोणासाठी तरी प्रवासच होता ती. एक्झॅक्टली. खूप वर्षानंतर गुरुनाथ सुभेदार यांनी सिद्ध करून दाखवलं की ते फक्त गाडीवरच नसते. आयुष्यातला प्रवास सुद्धा तुम्ही 2 गाडीवरती असं. गाडीची उपमाजी दिलीस कोणाला तरी. आवडली ना. दुसरी गाडी मला फार आवडते त्याचं. स्टेशन आहे. पर्सनल आवडी सांगायला नरसिंह. त्याच्यामुळे हे बघा गुरुनाथ सुभेदारचं थँक्यू म्हणायला पाहिजे राधिकांनी. त्याच्यामुळे त्यांना मोटिवेशन मिळालं 300 करोडची कंपनी बनवायची. पण हे सगळे क्रिकेटचे प्लेअर आहेत का म्हणजे सिरियस नोटवर. हे सगळे मला कोणी वाटत ना. यांनी मध्ये काय केलं ती व्हिडिओ का फोटो काढला होता टीम सोबत. एक त्याच्यातलं कोणतरी ते तारक मेहता म्हणल्या त्या टप्पू सारखं दिसतं. मला एवढं चांगलं वाटायला लागलंय. नरसिंह भाऊ असं फियांसे म्हणताना जे त्यांच्या ह्याच्यामध्ये ऍक्सेंट यायला लागलाय. अरे नवरा अजून झालाच नाही ना. होणार. सपना टूट.
हे एपिसोड होता, तुम्हाला कसा वाटला ते सांगा, कमेंट येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इतका असं जीभेशी आले की ते हाईप वगैरे करा म्हणून, पण सबस्क्रायबर आपली 30 सुद्धा नाहीयेत अजून. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. करा सबस्क्राईब. ही एनर्जी जी आहे ही कॉन्स्टंट एनर्जी मागच्या एपिसोड पासून जोपर्यंत व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार नाही तोवर, ज्या दिवशी सबस्क्रायबर किती 1000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी नर्सिंगची एनर्जी एकदम जम्प होईल. सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना फॉलो करा इंस्टाग्रामवर. सगळ्यांचे हँडल डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. शोचे जे अनाऊन्स केले त्याच्या लिंक्स टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि सबस्क्राईब करा. करा. आपला आपणच हो म्हणाल. सबस्क्राईब करा. शेअर करा हे सांगितलं नाही आपण, शेअर पण केलं पाहिजे घरामध्ये मित्रांसोबत. मित्रांसोबत करा. तुमच्या 40 मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत करा, पण करा. सबस्क्राईब करा. गुड नाईट. गुड नाईट. जे काय गुड मॉर्निंग तुमच्याकडे जे असत.